अर्थसंकल्पाबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत सांगलीचे काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया 12 लाखांपर्यंत टॅक्स फ्री झालेला आहे, तुमची भूमिका काय? नाही हे त्यांनी तर सांगितलं नाही की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री केलेला आहे। त्यांनी काय सांगितलं की 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही। टॅक्स फ्री असं म्हणतो, त्याचा अर्थ आहे की तुम्ही एवढी गुंतवणूक केली का तेवढी गुंतवणूक केली तर आता ते कळलेलं नाही। कारण त्यांनी दोन टॅक्स रेजिम केले आहे। डायरेक्ट टॅक्सला त्यांचे 2 टॅक्स रेजिम आहेत, जुनी आणि नवीन। आता जुन्यात आणलाय का नवीनमध्ये आणलाय, परत त्यांनी स्लॅबची घोषणा केली। 12 लाखापर्यंत टॅक्सच नाही तर स्लॅब कुठला 4 लाखाचा आला। हे डिटेल आता थोड्या वेळात त्यांनी पुस्तक आता आमच्या हातात दिलं, आम्ही वाचतो। आताच मी बाहेर आलेला आहे तुमच्याशी बोलतोय, हे गरजेचं होतं। हे बघा महागाई एवढी वाढलेली आहे, जे पूर्वी 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टी 3 लाखात खर्च भागायचा तो खर्च भागवायलाच 12 लाख रुपये लागायला लागले। त्यामुळे स्वाभाविक आहे की शासन आमच्या खर्चातनं हे पैसे घेत होती, आता आम्हाला परवडत नाही। आणि सामान्य माणसांसाठी कदाचित 8 वर्ष अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामनजींना कळलं असेल की ह्या बजेटकडे जे लोक डोळे उघडून पाहतात ते का पाहतात, हे टॅक्स रिबेटसाठी, हे शेवटी त्यांना कळलं आणि आज त्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे भाषणामध्ये, बजेटच्या भाषणामध्ये त्यांच्या केलेल्या 8 भाषणात हे सर्वात छान भाषण आहे, सर्वात छान बजेट आहे का हे डिटेल कळल्यावर कळेल। ह्यात मला वाटते जरी त्यांनी बजेट चांगलं केलं असेल तरी नापास झालेले आहेत, कारण अपेक्षा होती महाराष्ट्राकडनं। महाराष्ट्राने ह्या देशाला एवढा टॅक्स कलेक्शन दिलेला आहे, मी सांगतो 37 ते 38% टॅक्स महाराष्ट्र राज्य एकटं देते अखंड देशाला। मग बजेटमध्ये नावही न घेणं, ज्या महाराष्ट्राने एवढं विजय दिला त्यांना, राज्यात सर्वात हाय स्ट्राईक रेट भाजपला मिळाली। इतर राज्यात जेवढे जिंकले भाजपचे खासदार जिंकले तेवढे महाराष्ट्र आमदार जिंकले तेवढे महाराष्ट्रात जिंकले। एवढी ताकद दिल्यावर महाराष्ट्रावर का राग? कदाचित अजून ते लोकसभेला त्यांना महाराष्ट्राने सीटा दिल्या नाहीत, ह्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे। दुसरी गोष्ट, डॉक्टर अनिल बोंडेंना मी काही वेळापूर्वी विचारलं, ते असं म्हणतात आता यापुढे सावकाराकडे जायची गरज नाही शेतकऱ्याला। हे बघा, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, कर्ज फेडू शकत नाही आहे। कर्जमाफीची घोषणा राज्य शासनाने केली, ती आता आम्ही केलीच नाही म्हणून फडणवीस साहेब बोलायला लागलेले आहेत। हे आता होणार का नाही माहीत नाही। जर जुनंच कर्ज फेटलं नाही तर नवीन कर्ज मिळणारच नाही आहे। शेतकरी आत्ताच सावकाराकडे गेलेला आहे आणि कर्जबाजारी झालेला आहे। जुन्या कर्जाचं काय करायचं ह्याचं आधी उत्तर दिलं पाहिजे होतं। नवीन कर्ज काय त्यांनी फुकट दिलेलं नाही, त्या व्याजाची सवलत देणार म्हणतात। 3 लाखामध्ये देतो ते 5 लाखांना देणार, ती पूर्ण सवलत मिळत नाही। मग राज्य शासन ह्यांनी वाढवलेली सवलत त्यांनी 2%चीच आहे, राहिलं 4%। आता बँक शेतकऱ्यांना 6-7% कर्ज मिळतात, हे 2%, 3 लाखाचं 5 लाख वाढवले का पूर्ण व्याज वाढवलं हे आता डिटेलमध्ये कळेल। जर फक्त 2%च व्याज जर 3 लाखाचं 5 लाखावर नेलं असेल तर काय एवढं मोठं होणार आहे? बरं तुम्ही परत त्यात मर्यादा टाकताय की एका एकरावर किती कर्ज घेता येते। मग तुम्ही जर एका एकरावर 50,000 रुपये कर्ज घेता येते म्हणत असला आणि माझी 4 एकर रान असलं तर मला 2 लाखच मिळते हो, मी 5 लाख पण जाऊच शकत नाही। मग मला एकरी कर्ज मर्यादा वाढवायला तुम्ही तुमच्या राज्यांना सांगणार आहे का? तुम्ही तुमच्या कंपनीना सांगणार आहे का? मग जर मला एकरात मी जर ऊस लावत असलो मला 55,000 रुपये कर्ज मिळते, 5 एकर रान असतो तरी मी 3 लाखावर पोहोचत नाही। ते असं सरसकट देणार नाहीये, त्यांच्या निकषात देणार, त्यात बसतच नाही। किती शेतकरी 3 आणि 5 लाखाच्या बॅकग्राऊंड बसत असतील हे डिटेल तुम्हाला कळतील। फसवा सरकार आहे, गोड गोड बोललेत, तुम्हाला लवकरच आकडे कळतील। आता वाचल्यावर तुम्हाला सांगतो। फसवा सरकार आहे असा थेट आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।